नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। महाराष्ट्रात मान्सूनची पुढची वाट खडतरच। पुढील 2 दिवस बहुतांश भागात उष्णतेच्या लाटा। जून महिन्यात देशातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। भारतात अल निनोच्या धास्तीमुळे नैऋत्य मोसमी पावसाचा वेग मंदावला आहे। यंदाच्या उन्हाच्या काहिलीने पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या नागरिकांना आता आणखी काही दिवस आभाळाकडे डोळे लावून बसावं लागण्याची चिन्हे आहेत। एवढेच नाही तर महाराष्ट्रभरात पुढील 2 ते 3 दिवस उष्णतेच्या लाटा आणि दमट हवामानाचे इशारे देण्यात आले आहेत। हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार प्रशांत महासागरात अल निनो विकसित होत असल्याचा परिणाम नैऋत्य मोसमी पावसावर होत आहे। त्यामुळे जून महिन्यात देशातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। महाराष्ट्रातील मान्सूनची वाटचाल गेल्या आठवड्याभरापासूनच मंदावली आहे। 25 जून नंतर मान्सूनला गती मिळण्याची शक्यता हवामान तज्ज्ञ व्यक्त करत आहेत। सध्या कोकणातील हार्ने ते सोलापूर पट्ट्यातच स्थिरावलेल्या मान्सूनची पुढची वाट खडतरच असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे। महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये 19 जूनपर्यंत उष्णतेच्या लाटा। महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पुढील 2 दिवस उष्णतेच्या लाटांचा इशारा देण्यात आला आहे। आज विशेषतः पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, नाशिक, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड या भागात उष्ण व दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी दिलीप निकम, मुंबई।